विरारमधून एक धक्कादायक घटना समोर आलेली आहे। प्रेम प्रकारातून निर्गुण हत्या करण्यात आलेली आहे। शिवम उपाध्याय असं आरोपीचं नाव आहे। कुठेतरी त्यांचं एका मुलीवर म्हणजे नॅन्सी शर्मा नामक मुलीवर तिचं प्रेम होतं, लग्नही ठरलेलं, मात्र काही कारणास्तव लग्न तुटलं गेलेलं। याच्या राग मनात धरून त्यांनी त्या मुलीच्या राहत्या घरी निर्गुण हत्या केली। सोबत तिची आई आणि जी होती त्या आईची हत्या करण्यात आली आणि त्या हत्या केल्यानंतर त्याने आपलं स्वतःचंही आयुष्य संपवण्याचा प्रयत्न केलाय व स्वतःला गळ्यावर इजा करून घेतलेली आहे। घटनाची माहिती जेव्हा बिल्डिंग मध्ये 12:30 वाजलेले त्यावेळेस एक काच फुटलीचा आवाज आला, म्हणून तिकडच्या लोकांना ते नेमकं काय चाललंय हे कळलं आणि त्यानंतर तिथे गोंधळ झाला आणि पोलिसांना बोलवण्यात गेलं। घटनास्थळी पोलीस दाखल झाले। पोलिसांनी तो मृतदेह ताब्यात घेतलेला आहे। तो जो आरोपी होता तोही जखमी अवस्थेत तिथे पडला होता। तात्पर्यात त्याला विरार येथील संजीवनी रुग्णालय तिथे दाखल करण्यात आला आहे। पुढचा जो तपास आहे हे बोलीन पोलीस करत आहे। मी मीना उमरिया या पूनम आकांक्षामधून बोलते। आमच्या इथे 11-11:30च्या आसपास इथे असं काच फुटला जोराचा, की जसं काही गॅसचा ब्लास्ट झाला असा काहीतरी आवाज आला। आम्हाला माहिती नाही फ्लॅटमधून काय झाला। आम्ही खाली येऊन बघितलं तेव्हा सगळे काचेचे तुकडे पडले आहेत, खिडकी हे झालेली होती। आम्ही आरडाओरड केलं पण कोण खिडकीत आलं नाही, म्हणून आम्ही लोकांनी पोलिसला बोलवलं। पोलीस आल्यावर पोलिसांनी बघितलं दार काही उघडत नव्हता, मग त्यांनी कापायला लावलं आणि मग बघितलं ते जे झालं असेल ते मी तिकडे बघायला गेलेली नाही। ते 11:30च्या आसपासची सुमारास काहीतरी झालाय। असा जोराचा आवाज आला की कोणाचा फोकेस तुटला की काय, एवढा काचेचा मोठा आवाज आलेला की ब्लास्ट झाला, म्हणून काच तुटली काय झालं ते काय कळलं नाही। आम्ही आल्यानंतर आम्हाला कळलं। नेमकं या घरामध्ये कोण कोण राहत होतं? ते भाडीनी होते, ते आम्हाला काही कल्पना नव्हती, कारण ते लोक भाड्याने होते। आता कोण येऊन राहायला लागले, ते फॅमिली होती, फॅमिली मधले कोण आहेत कोण नाही आम्ही एवढे कोणाला ओळखत नाही, कारण एकच वर्ष झालं आहे। म्हणजे आपण काय प्रत्येकाच्या घरात बघायला नाही जात की कोण कोण कुठे राहते, कारण 1 वर्षाचे भाडुत्री आहे म्हणजे आपली ओळख पण नाही तेवढी।